भाजपनं सादर केलेले संकल्पपत्र ही मोदींची गॅरंटी आहे. या संकल्पपत्रात तरुण, शेतकरी, वृद्ध, महिला अशा सर्वच घटकांचा साकल्यानं विचार करण्यात आला आहे. रोजगाराच्या आणि विकासाच्या संधी निर्माण करणारं हे संकल्पपत्र आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपूर इथं पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे, लोकसभेच्या निवडणुकीकरता भारतीय जनता पक्षाने काल एक संकल्पपत्र जारी केलं आहे. आणि हे संकल्पपत्र नाही आहे, ही मोदीजींची गॅरंटी आहे. आणि मोदीजींच्या गॅरंटीचं संकल्पपत्र या देशाच्या विकासाकरता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे हे सांगणारं संकल्पपत्र आहे. विशेषतः युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब यांना समर्पित अशा प्रकारचं हे संकल्पपत्र. व्यापक चर्चेच्या माध्यमातून ही संकल्पपत्र तयार करण्यात आले आहेत. हे संकल्पपत्र तयार करण्यासाठी नमो ॲपवर 5 लाख जणांनी आपल्या सूचना मांडल्या, तर अन्य माध्यमातून 10 लाखहून अधिक लोकांनी आपल्या सूचना दिल्या. त्यांचा विचार करूनच मसुदा ठरवण्यात आला. त्यामुळे संकल्पपत्र अधिक व्यापक झालं आहे, असं फडणवीस म्हणाले. सौर ऊर्जेच्या निर्मितीला चालना देऊन सर्वसामान्यांचे वीज बिल शून्यावर आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यामुळे सौर ऊर्जा विषयक योजना सुरू करण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून ऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे. ही योजना क्रांतिकारक ठरेल, असं फडणवीस यांनी सांगितलं. भाजपच्या जाहीरनाम्यात रोजगार निर्मितीवर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. प्रत्येक मुद्दा बारकाईनं वाचल्यास ही बाब लक्षात येईल. गोदामांची निर्मिती, उत्पादन क्षेत्राला पाठबळ, पर्यटन क्षेत्राला संधी अशा अनेक बाबींमधून रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात आले, असंही फडणवीस यांनी सांगितलं. देशातील जनतेचा मोदींवर सर्वाधिक विश्वास आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा भारताची जनता मोदी यांनाच साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसनं जाहीरनाम्यातील वचनं कधीही पूर्ण केली नाहीत. त्यांच्यासाठी जाहीरनामा हा साधा कागद आहे. आमच्यासाठी ती मोदींची गॅरंटी आहे, असं फडणवीस म्हणाले. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजप घटना बदलणार असा भ्रम सध्या पसरवला जातोय. वास्तविक संविधान मोदींसाठी सर्वतोपरी आहे आणि घटनेच्या मूळ ढाच्यात बदल करता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे, असंही फडणवीस म्हणाले.